काय रे, काय झाला? शर्वरी आता ऑफिसला परत कधीच नाही येणार. बघ ऑफिसची अवस्था काय झाली आहे. हा यार, शर्वरी गेल्यापासून ऑफिसमध्ये काही वाईबच नाही राहिली आणि काम करायचं मनच नाही करत. हा आमचा रन्ना आहे ना. हे तुझ्या आणि सरांना सांग सर्वरीला ऑफिसमध्ये परत बोलवून घ्या, नाहीतर आम्ही काम नाही करणार हा. आम्ही काम बंद करू. ए बाबा, मी जर असं काहीतरी सरांना बोललो ना, सर तुझ्या बरोबर मला पण घरी बसवतील. मॅक अरे म्हणजे तुका थोडा पण वाईट वाटत नाही हा? अरे तुझ्यासाठी डबो आणायचा आता. विचार कर, शर्वरी ऑफिस मध्ये येऊ लागल्यापासून ना तुझं स्ट्रेस कमी झालो हा. आप बोलो मैक, हमारी आजादी हमारा हक है। हाँ मैक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मैक तुम। सर आले. एक्सक्यूज मी सर, आय वॉन्ट टॉक यू. म्हणजे मला बोलायचं आहे तुमच्याशी सर. सर, मी शर्वरी परब, आम्हाला या ऑफिसमध्ये परत हव्यात. त्या ऑफिसमध्ये पाहिजे, मला पाहिजे. त्या जर ऑफिसमध्ये आल्या नाही तर आम्ही कोणीच इथे काम करणार नाही, कारण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि कामगारांची इच्छा तुम्ही टाळू शकत नाही. तर आम्ही सगळे संप पुकारू. कोण सगळे? हे एक लक्षात ठेवा, लक्षात ठेवा रे. सर काय बोलतायत लक्षात ठेवा. कुठलीही व्यक्ती कंपनीपेक्षा मोठी नसते. कंपनीत हजारो एम्प्लॉईज येतात आणि जातात. मिस शर्वरी परब यांनी स्वतःहून नोकरी सोडली, पण तरीही तिची बाजू मांडण्यासाठी किंवा तिच्यासाठी संप वगैरे करण्याचा मूर्खपणा करण्यासाठी जो कोणी येईल त्याला मी स्वतः नोकरीवरून काढीन. कळलं का रे? त्यांना सर स्वतः जॉब वरून काढून टाकतील. हा सर, अरे तुझ्यासाठी डबो आण. सगळ्यात पहिले तुला नोकरीवरून काढतो. अरे पण तुका डबो पहिला नंबर तर घरचा होता आणि दुसरा नंबर ताईच्या मोबाईलचा होता. म्हणजे ताई. शरू, अगं दारात का उभी आहेस तू? आत ये. बस बस, तुम्ही पाणी आणते हा तुझ्यासाठी. पाणी. आशुताई, ऐक ना, मला तुझा जरा मोबाईल दे ना. ते माझ्या फोनचा ना रिचार्ज संपला. का असा कसा काय तुझा रिचार्ज संपतो ग? आणि मग माझा फोन घेत असतेस? अगं माहित नाही, मी ना आजकाल एक जरी मेसेज केला ना लगेचच रिचार्ज संपून जातो. दे ना प्लीज. माझा रिचार्ज संपू नको हा. नाही संपवणार. ते रिया सोबत बोलत होते ना, ते अर्धवट राहिलं. दे ना. घे. थँक्यू. मी मान्य केलं की ती मुलगी तू नाहीयेस, पण तुझ्या बहिणींपैकी एक आहे एवढं नक्की. अनु ताईचा फोन घेते. म्हणजे ताईच्या नंबरवर तो अनुला तर कॉल करत नव्हता ना. आजकाल अनु सारखी फोनवर असते. म्हणजे अनुच त्याच्याशी बोलत असेल कदाचित. आता कोण आलंय? ये 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 काय? या म्हण. या मावशी या. मावशी. सिली. गौतम कुठे? तो ठीक आहे आता.
मी कुठे आहे असं विचारलं, कसं आहे हे नाही विचारलं. आय नो तो ठीकच असणार आहे. अँड आय ऑल्सो नो की तो आता ठीक नसणार आहे. काय? तो रूम मध्ये आराम करतोय. गौतम, कॅन आय कम इन? काय आलीस तू इथे? गौतम, आय एम जस्ट सो वरीड अबाउट यू. तू ना चांगली रेस्ट घेतली पाहिजेस, हेल्दी फूड खाल्लं पाहिजेस, म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणलंय. तुला शिरा आवडतं ना? You know what, Gautam? Okay, sorry. Gautam, she's not worth it. तू कसा झालायस, तिने काय केले तुझं ते बघ. तू हॉस्पिटलमध्ये होतास, आय मीन टच अँड गो कंडिशन होती तुझी. तेव्हा ती तिकडे एंगेजमेंट करत होती. खूप हॅपी होती ती. फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत सेलिब्रेट करत होती. त्या लोकांना तेव्हाच कळलं होतं तू काय केलेस ते. बट स्टील दे कंटिन्यू दी एंगेजमेंट. गॉड, ती खूप ड्रामा करते गौतम. तिचं तुझ्यावर खरं प्रेम नाहीच आहे. तिचं खरं प्रेम असतं तर ती तुला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली असती ना, पण तिने तसं नाही केलं. तुला काय माहिती की ती आलेली का नाही हॉस्पिटलमध्ये? ती तुला हॉस्पिटलमध्ये भेटायला आली होती? हे बघ समायरा, तुझा काही संबंध नाही या गोष्टींशी. तू जा ना इथून. गौतम, मी फक्त तुझी काळजी करते. समायरा प्लीज, मला नाही बोलायचं तुझ्याशी. आणि तो डब्बा पण घेऊन जा. गौतम, मी तुझ्यासाठी एवढं प्रेमाने बनवलंय. विचारून आणलं असतंस तर बरं झालं असतं. सो रूड ऑफ यू. एवढ्या लवकर खाल्ला पण शिरा? तुला कसं कळलं मी शिरा आणलाय ते? रिडिक्युलस. एवढी चिडून गेली म्हणजे नसेलच खाल्ला शिरा. काका, हा माझा मित्र विनायक बांदेकर. नमस्कार. नमस्कार. हा त्याचा मुलगा गौतम. नमस्कार. गौतमशी आपल्या आशुशी लग्न ठरलंय. आज वहिनी आलेले, त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे, पण आपल्याला आजच लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे.